नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। भाजप राज्यात एकट्याने निवडणूक लढवणार, संघासोबतच्या बैठकीत ठरलं। जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा, अधिवेशन संपल्यावर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू असल्याची आव्हाडांची माहिती। जितेंद्र आव्हाड स्टंटबाज, भाजपची संघासोबत कुठलीही बैठक झाली नाही, भाजप महायुती मध्येच लढवणार। बावनकुळेंनी आव्हाडांचा दावा फेटाळला। भाजप कदाचित लोकसभा एकत्र लढेल, पण विधानसभा स्वबळावर लढवणार। भाजपच्या मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचा आव्हाडांचा दावा, तर अजितदादा आणि शिंदेना कमळावर लढावं लागेल, आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभा विधानसभा महायुती एकत्र लढवणार, जितेंद्र आव्हाडांनी कुठेही कान लावू नये, तुमच्या पक्षात काय चाललंय ते बघा, संजय शिरसाटांचा आव्हाडांना टोला। लोकसभेपर्यंत पाठीवर हात फिरवतील, लोकसभा होऊ द्या मग बघा कुठे पवार कुठे शिंदे, त्यांना त्यांचं स्थान कळेल, विजय वडेट्टीवारांचा शिंदे अजितदादांना इशारा। शिंदेंसारखे खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्रात राज्य करतात, टेंडरबाजी केली ते आमदार चेअरमन हे शिंदेंमागे बसले होते, सर्वात जास्त घोटाळे करणारे लोक शिंदे गटात। टेंडरच्या आरोपांवरून राऊतांचा एकनाथ शिंदेंवर पलटवार। गुलाबराव पाटलांनी कोविड काळात कोट्यावधींचा घोटाळा केला, घोटाळ्याच्या चौकशीचं पत्र चिमणराव पाटलांनी शिंदेंना लिहिलं। आधी चिमणरावांची चौकशी करा मग बीएमसीवर या। कोविड काळातील घोटाळ्यांवर शिंदेंनी केलेल्या आरोपांना राऊतांचं प्रत्युत्तर। सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, थोड्याच वेळात मनोज जरांगेंची भेट घेणार। मनोज जरांगेंच्या मराठा संवाद दौऱ्याचा आज दुसरा दिवस। जरांगे आज गोदावरी काठच्या 123 गावांमधील नागरिकांशी संवाद साधणार, तर जालना जिल्ह्यातील बदनापुरात जरांगेंची मराठा संवाद सभा। मराठवाड्यातील मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस, 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नोटीस, ट्रॅक्टरधारक व्यक्तींचाही त्यांनाही पोलिसांच्या नोटीस। कशाच्या आधारावर नोटीस दिल्या? नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा, फक्त ट्रॅक्टर वापरलं म्हणून तुम्ही नोटीस देत आहात, याचं उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं, मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल। मराठवाड्यात आतापर्यंत 3462 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप, 5.5 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा अंदाज, तर सर्वाधिक बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। सरकारने तारीख पे तारीख दिली, पण अधिवेशनात आरक्षण दिलं नाही, सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर नवीन लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न, मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। नांदेडमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या ताफ्याला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, काळे झेंडे दाखवणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। भाजपच्या कोंडीनंतर संघाच्या भूमिकेत बदल, 2 दिवसांपूर्वी विदर्भ संघाचालक श्रीधर गाडगेंचा जातीय जनगणनेला विरोध, तर आज पत्रकारात आरएसएसकडून भूमिका जाहीर। कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांसह खासदार हेमंत गोडसेंनी घेतली ग्राहक संरक्षण सचिवांची भेट। नाशिकमध्ये भाजपकडून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी इंडिया आघाडीने माफी मागावी, भाजपची मागणी। पुण्याच्या सासवडमध्ये शरद पवार गटाकडून केंद्र सरकारचा निषेध, विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी। रत्नागिरीत उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी भाजपचं आंदोलन, मिमिक्री करणाऱ्या खासदारांविरोधात भाजपची निदर्शनं। सांगलीत भाजपची राहुल गांधी आणि बॅनर्जींविरोधात निदर्शनं, उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्यामुळे भाजप आक्रमक, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। धुळ्यातील चिमठाणे साळवे क्रांती स्मारक येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आत्मक्लेश आंदोलन, स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनी सत्तेचा दुरुपयोग करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप। सरकारला प्रश्न विचारल्याने खासदारांचं निलंबन, खासदारांना निलंबित करणं ही चांगली गोष्ट आहे का, शरद पवार यांचा सवाल। संसदेचं कामकाज चालावं असं सरकारला वाटत नाही, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची टीका, संसदेत नाही तर मग कुठे बोलणार, खरगेंचा सरकारला सवाल। सातारा पंढरपूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला, रस्त्यासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी संतापले। उपराष्ट्रपतींच्या अवमान प्रकरणी धुळ्यात भाजपचा रासारोको, तीव्र शब्दात निषेध व्यक्त, आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सालपी गावातील सरपंचांचं आमरण उपोषण सुटलं, गेल्या 9 दिवसांपासून ग्रामसेवक ज्ञानेश्वर विचारेंविरोधात सुरू होतं आमरण उपोषण। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील वंदनगडावर विजय उत्सव सोहळा साजरा, सोहळ्याला तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांची उपस्थिती। अहमदनगरमधील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या अपघातात तब्बल 779 जणांनी प्राण गमावले।
सातारा जिल्ह्यातील कराड निवडणूक शाखेकडून नागरिकांना ईव्हीएम मशीनचं प्रात्यक्षिक, ईव्हीएम मशीनबाबत नागरिकांची जागृती व्हावी यासाठी तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक. सातारा जिल्ह्यातील शेरेवाडीच्या अदिती स्वामी हिला अर्जुन पुरस्कार जाहीर. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळवणारी ठरली पहिली खेळाडू. अंबाजोगाईमधील आंबा साखर कारखाना महामार्गावर कारला आग लागल्याने एकाचा मृत्यू. नव्या JN-1 व्हेरियंटपासून घाबरून जाण्याचं कारण नाही. मागील 5 महिन्यात व्हेरियंटने फारसा धोका निर्माण केला नसल्याची तात्याराव लहाने यांची माहिती. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, आरोग्य विभागाकडून राज्यात दक्षतेचं आवाहन, तर नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा धोका वाढला. आतापर्यंत रुग्णसंख्या 45 वर. देशभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. गोव्यात JN-1 या नव्या कोरोना व्हेरियंट 19 संशयित रुग्ण आढळले. केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क. महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह झाकीर हुसेन रुग्णालयातही अतिरिक्त बेड राखीव. मुंबईकर खोकल्यानं बेजार. वातावरण बदलाने ताप, सर्दी, घसादुखीचाही त्रास. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांना निमंत्रण. रामलल्लांच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचं पंढरपूरकरांनाही निमंत्रण. निमंत्रितांमध्ये कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टरांचा समावेश. संत तुकाराम, संत नामदेव महाराजांच्या वंशजांनाही मिळालं निमंत्रण. अहमदनगरच्या श्रीगोंद्यात जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी 18 दिवसांपासून उपोषण सुरू. तालुक्यातील अनेक गावांचं उपोषणाला समर्थन. यवतमाळच्या नेर तालुक्यातील सोनखासमध्ये एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय. बसला थांबा देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. हिंगोलीत कापूस वेचणी. आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर कापूस वेचणीला प्रति किलोसाठी 15 रुपये मोजण्याची वेळ. कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांना फटका. सांगली जिल्ह्यात द्राक्षावर बुरशीजन्य कर्करोगाचा प्रादुर्भाव. तासगाव, मिरज तालुक्यातील 500हून अधिक एकर द्राक्ष बागांना फटका. लातूर जिल्ह्यातील आडत बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण सुरू. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,800 रुपयांचा भाव. शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये गोदावरी पुलावरून ट्रक आणि कारची समोरासमोर धडक. अपघातात दोघे जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबचारी सीमा तपासणी नाक्यावर टेम्पोला भीषण आग. टेम्पो आगीत जळून पूर्णतः खाक. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील पूल जीर्णावस्थेत. प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद करून देखील जीर्ण पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. भंडारा जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. जिल्हा परिषदेसमोर 17 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा ठिय्या. गडचिरोलीच्या धानोरमधील सोडे आश्रमशाळेत 106 विद्यार्थ्यांना विषबाधा. 41 विद्यार्थ्यांवर सामान्य रुग्णालय आणि धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती. गडचिरोलीत विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. दोषी स्वयंपाकी आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करावी अशी पालकांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील 889 ग्रामपंचायतींना 15व्या केंद्रीय वित्त आयोगाची निधी मंजूर. वर्षाच्या पहिल्या हप्त्याचा 11,16,05,000चा निधी मंजूर. राज्यातील सर्व शिक्षकांना पसंतीच्या बँकेत पगाराचं खातं उघडता येणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे मांडला होता प्रश्न. शैक्षणिक अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचे धडे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि निवडणूक आयोग यांच्यात करार. SRA प्रकल्पातील सदनिका 5 वर्षात विकता येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील. मुंबईतील जवळपास 2.5 लाख झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा. कार्यालयीन वेळ बदलण्याबाबत मुंबईतील 675 संस्थांपैकी 13 संस्थांचा पाठिंबा. संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात. महानगरातून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण मुंबईत येणाऱ्या नोकरदारांना दिलासा मिळणार. मुंबईमध्ये ई-बसची संख्या दुपटीने वाढणार. पुढील वर्षात विद्युत शक्तीवर चालणाऱ्या ई-बसेसची संख्या 10,000 जाणार. नवी मुंबई मेट्रोत महिनाभरात 4 लाख प्रवाशांचा प्रवास. मेट्रोला 1 कोटींचं उत्पन्न. मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. पुणे जिल्ह्यात 91 सेवानिवृत्त शिक्षकांची पुन्हा नियुक्ती. शिक्षक भरती रखडल्याने निवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय. पुण्याच्या ससून रुग्णालयात कैद्यांसाठी नवी नियमावली. ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालय प्रशासन कडक पावलं उचलणार. चंद्रपूर जिल्ह्यात गाडी घरासमोर उभी असताना कापले गेले फास्ट ट्रॅगमधून पैसे. शहरातील व्यावसायिक आणि पत्रकार जितेंद्र चोडियांसोबत घडला प्रकार.
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील आसनी वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी 182 कोटी मंजूर. कारंजा आणि मानोरा तालुक्यातील सिंचनात वाढ होणार. नाशिकच्या देवळा भागात विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळला. तिसगावमध्ये भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू. वाशिमच्या पुसद रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ तरस प्राण्याचा मृत्यू. थंडीच्या तडाख्याने मृत्यू झाल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज. बुलढाण्यातील वरोडे तेजस्वी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा साजरा. भाविकांना महाप्रसादाचं वाटप. जन्मोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. सांगलीत दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सराई चोरट्याला अटक. दुचाकीसह 2 लाखांची रक्कम जप्त. पोलिसांची मोठी कारवाई. मुंबई हायकोर्टाने बेकायदा होर्डिंगवरून राज्य सरकार आणि मुंबई पालिकेला फटकारलं. मुंबई बेकायदा बॅनर्सवर ठोस कारवाई का केली नाही, हायकोर्टाचा सवाल. तर दोघांनाही हायकोर्टाचे आदेश पाळावेच लागतील, न्यायालयाची ताकीद. सोलापूरच्या अकलूज परिसरातील सहलीला गेलेल्या बसला अपघात. बसची टेम्पोला धडक. शिक्षकाचा जागीच मृत्यू तर 1 शिक्षक जखमी. बस अपघातात 5 ते 6 विद्यार्थीही जखमी. हिंगोलीहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात. भीषण अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू, 5 वारकरी गंभीर जखमी. पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावरील बावी गावानजीक घडली घटना. कोल्हापूरच्या उपरी शहरातील डिजिटल फलक हटवण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची मोहीम. अनधिकृत फलकावर पोलीस बंदोबस्तात कारवाई. बीडच्या पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गाव मूलभूत सुविधा नसल्याने गाव विक्रीसाठी ग्रामस्थांची बॅनरबाजी. साताऱ्याच्या वाई नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर अर्धनग्न आंदोलन. 48 दिवसांपासून पगार न दिल्याने कर्मचारी नाराज. वाशिमच्या भटशिवनी फाट्याजवळ शॉर्ट सर्किटमुळे कंटेनरला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या वाईन शॉपच्या गोडाऊनला भीषण आग. लाखो रुपयांच्या दारूचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. परभणीच्या पाथरीमधील अज्ञत्याग आंदोलन अखेर मागे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी सुरू होतं आंदोलन. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावातील कोळसा कारखान्याच्या प्रदूषणामुळे नागरिक आक्रमक. प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी देण्यास हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध. मुंबईत आदर्श शिक्षण अभियानाच्या माध्यमातून आंदोलन सुरू. सोलापूरच्या बार्शीमधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा. 2 अल्पवयीन मुलींची सुटका. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक. पालघरच्या वसईत महसूल प्रशासनाविरोधात खडी वाहतूकदारास दिलासा. खडी वाहतूकदारास आकारलेला दंड परत करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली येथे अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई. 1,14 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नागरिकांना चोरीला गेलेला 2,42 लाखांचा मुद्देमाल परत. सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहनं मूळ मालकांना परत. लातूरच्या साकोळे इथे अंधश्रद्धेच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण. जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू. मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. अहमदनगरच्या सुपा शहरात पोलिसांकडून रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्य बाजारपेठेतून रूट मार्च. गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचं स्थानिक आमदारांच्या घरासमोर धरणं आंदोलन. आमदारांनी विधानसभेत प्रश्न लावून न धरल्याने आंदोलन. परभणीच्या कोरगावमधील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचं उपोषण सुरू. आश्वासन मिळूनही रस्त्याचं काम होत नसल्याने नागरिक आक्रमक. अमरावतीमध्ये कापसाच्या दरात मोठी घसरण. शेतकरी आर्थिक संकटात. पुण्याच्या हडपसर परिसरात पोलिसांकडून गुंडांची धिंड. गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची पोलिसांकडून बाजारपेठेतून धिंड. जळगावात अवकाळीमुळे कपाशीवर बोंडअळीचं आक्रमण. शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकात सोडली जनावरं. पालघरमधील 4 एसटी आगारांना नोव्हेंबर महिन्यात 80 लाखांचा नफा. 57 लाख नागरिकांचा बसने प्रवास. चिपळूणमधील उड्डाणपूल कोसळल्याच्या घटनेनंतर आराखडा बदलण्याच्या हालचाली. गर्डर कोसळल्यानंतर झालेल्या चौकशीत बांधकामात त्रुटी असल्याचं उघड. अकोला शहरातल्या भुयारी मार्गात पाणी भरलं. पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात अडकली.